राम राम मंडळी, मी सविता पाटील आई राणीमा तुम्हाला स्वागत छे। आणि आज देखा मी चाललो आपला वावरमा आणि आपला वावरमा पपईनं झाड लायले आणि त्यावर 2-3 पपई मस्त एकदम भारी पिकी झाली तीस। आणि आता म्हटलं मी दिनेश पप्पाने सांग म्हणजे मालकले सांग की आपण पपया तोडी लो। तर मालक झाले हिरवर मोटर चालू कराले आणि त्यासने मला तिकडून फोन करी बोलावं। तर देखा मी चाललो आता स्टील ना टपलीसनी पपई तोडाले आणि मला आकडे लिसन बोलावं। तर मी त्या आकडे लिहिजास तुम्ही समोरला कॅमेरा मी देखाडस। तर आकडी सांगितलीस ना मला, आकडी म्हणजे आपली जी पाला पाडाने आकडीशी पकडीस ना चारा तोडानी ती आकडी देखा, कारण भरपूर उंच आहे पपईला काही हात पुरत नाही आते, त्यामुळे आता मी आकडे लिहि चाललो। आणि आता आकडेवरी मालक कसं काय तोडतस पपया ते आपण देखू। 3-4 दिवसपासून चालू होतं म्हणा की पपया पिकी जायला तीस, पपया पिकी जायला तीस। तर आज मालक गुणी आठवण आणि इकडे मक्का लागवड करायला आपली पावसाने बी मक्काच होती आणि देखा नारळाचं झाड। तर पावसाने मक्काच होती आणि उन्हाळ्याने बी आता मक्काच लावले आम्ही। त्याला का हा एक शेत पपईनं झाड इकडे पण येणार की अजून पिकेल नाही तीस। त्याचा समोर मालक उभा येतस पपई तोडासाठी आणि याला का पपईनं झाड एकच नंबर पपया भी झाली तीस देखील। ते मालक कसं काय पाळतस बरं देखो आते। एकच नंबर आहे मेवा। डायरेक्ट जलाने होते दिले पण ते काही जलतावणी नाही खायला पाहिजे, जलतावणी नाही आता अजून परत वा वा एकच नंबर। आणि घरनी जी पपई रास वावर मला आयल ती खावायला एकच नंबर लागस आणि जी मार्केटने येईल रास बाजारमध्ये वेगळीच रास। ओ हो 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 अशी आयडिया सामने आते पपया तोडानी, कारण भरपूर झाड उंच आहे देखील तुम्ही आणि एवढा वर हात पुरणार बी नाही आणि झाडावर तर चढायला कामच नाही, कारण पपईने झाड नाजूक रास। वाह एकच नंबर सुपर डुपर हिट। तिले पण डोळे शेतच पडेल पण ती 2 दिवस लेट तोडू, कारण आपल्यावर एवढा काही खावणार नाही त्यामुळे। एकच नंबर, एक फोटो ल्यावर मस्त। पहिले पण निघल्या होत्या 2-3, तर त्यांनी पूजा आले झाडाच्यात तिना घर, कारण त्या दिवस पूजा येईल होती। आता ह्या सुद्धा पाहून सारीच जातील पण हे सगळे अजून नियोजन व्हायला नाही कुठे जातीस काय जातीस। तर आता चला आपल्या फार्म हाऊसवर। तर कसा वाटणार आज व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर मला चॅनल नवीन असाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मला चॅनलला सपोर्ट करा। राम राम।